नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला अमरावतीमधून महत्त्वाची बातमी. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये नवनीत राणांच्या प्रचार सभेमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याची माहिती आहे. खुर्च्या फेकत असताना नवनीत राणा थोडक्यात बचावलेल्या आहेत. मला मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली असा आरोप राणा यांनी केलाय. पोलीस सुरक्षा रक्षकाला मारहाण झाल्याचाही राणांचा आरोप आहे. दर्यापूरमधल्या खल्लार गावात उमेदवार रमेश बुंदिलेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेत राणांचं भाषण सुरू असताना काही लोकांनी अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. सभा सुरू असताना उपस्थितांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या. सभा संपल्यानंतर नवनीत राणा जात असतानाही खुर्च्यांची मोठ्या प्रमाणात फेकाफेकी झाली. अंगरक्षकांमुळे थोडक्यात बचावल्याचा नवनीत राणांचा दावा आहे. अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि 3-4 माझे पीए. त्यांनी पूर्ण असं घेरला आणि मला शिवीगाळ करून माझ्यावर थुकले. यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं. नवनीत राणांसोबत असलेल्या काही लोकांना खुर्च्या लागल्यामुळे दुखापत झाली. मला पाहून शिव्यागाळ करणं, तुला मारून टाकू, तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं, माझे कॉन्स्टेबलला लागणं, यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं. खल्लार पोलीस ठाण्यामध्ये नवनीत राणांचं रात्री उशिरा ठिय्या आंदोलन सुरू होतं. राणांच्या ठिय्या आंदोलनानंतर राड्या प्रकरणी खल्लार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2 गटामध्ये वाद झाल्याची बातमी बाहेर आली. या वादानंतर मॅडमच्या तक्रारीनंतर खलार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. दर्यापूरमध्ये राणांच्या सभेदरम्यान राडा झाला आणि 45 जणांवर आता गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिसांकडून आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आणि इतरांचा शोध सुरू आहे.